नमस्कार फ्रेंड्स, पूजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्ट्रेट पॅन्ट कपड्यावरती डायरेक्ट कट करणार आहोत. तर त्यासाठी बघा, आपल्याला घडी करण्यासाठी कमरेचं माप लागतं. तर मी तुमच्यासमोरच कमर मोज आहे आणि कमर मोजल्यानंतर कमरेचा चौथा भाग आपल्याला लागणार आहे. तर त्यासाठी अशी टेपची घडी करायची, म्हणजे आपल्याला चौथा भाग मिळतो. तर चौथा भाग 9 आला आहे, म्हणजे 36 कमर आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 8 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 8 इंच एक्स्ट्रा घेऊन अशी घडी करायची. घडी केल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला इथे 1.5 इंचाचे मार्किंग करायचं मोडपट्टीसाठी. आता ती लाईन आखून घ्यायची. लाईन आखल्यानंतर त्या लाईनपासून वरती पॅन्टची उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे आणि ती पण रेष आखून घ्यायची. ती रेष आखल्यानंतर आपल्याला त्या रेषेवरती सीटच्या तिसऱ्या भागाचं मार्किंग करायचं आहे, जे आपल्याला हा बॉक्स करून घ्यायचा आहे सीटचा शेप देण्यासाठी. त्याच्यानंतर उंचीपासून खाली परत आपल्याला 40च्या पुढे उंची असेल तर 15 इंच, 40च्या आत उंची असेल तर 14 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ही अशी लाईन आखून घ्यायची. वरती आपण जसं सीटच्या तिसऱ्या भागाचं मार्किंग केलं तसंच या लाईनवरती पण सीटच्या तिसऱ्या भागाचं मार्किंग करायचं आणि पुढे हे 2 इंच आपलं शेपसाठी राहतं. आता हे जे आपण मार्किंग केलं आहे ती लाईन आखून घ्यायची, म्हणजे हा बॉक्स तयार होईल आणि जे पुढे 2 इंच आहे त्याच्या शेपसाठी ही जी लाईन आखली आहे त्याचा असा मध्य काढून घ्यायचा आणि तिथून हा सीटसाठी शेप द्यायचा. तुम्ही हाताने देऊ शकता किंवा ही शेपपट्टीने सुद्धा शेप देऊ शकता. आता आपल्याला हे जे 2 इंच आपण शेप दिला आहे पुढे हे आणि कॉर्नर त्याचा हा असा मध्य काढायचा आणि ही आपल्याला सेंटर लाईन आखून घ्यायची. तर इथे मार्किंग करून जेवढं आहे तेवढंच खाली मार्किंग करत जायचं, म्हणजे आपल्याला आखायला व्यवस्थित येतं. जे आपण मोडपट्टीसाठी लाईन आखले त्याच्यावरती पण मार्किंग करायचं आणि आता ही सेंटर लाईन पूर्ण जोडून घेऊन आखून घ्यायची. आता इथे आपल्याला बॉटमचा चौथा भाग मार्किंग करायचं आहे सेंटर लाईनच्या अलीकडे आणि सेंटर लाईनच्या पलीकडे पण तेवढंच घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गुडघ्या उंचीचं माप टाकायचं आहे. तर उंचीची लाईन आपण आखली तिथून गुडघा उंची अधिक अर्ध्या इंचावरती ही अशी लाईन आखून घ्यायची. तर त्याच्यानंतर गुडघा घेराचं माप आपल्याला लागतं. तर गुडघ्या घेराचं चौथा भागाचं सेंटर लाईनपासून पुढे मार्किंग करायचं, त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा लुझिंगसाठी घ्यायचं. अलीकडे पण तसंच गुडघ्या घेराचा चौथा भाग अधिक 1.5 इंच लुझिंगसाठी मार्किंग करायचं आणि आता हा असं शेपपट्टी देऊन हे जे मार्किंग केले ते असं जोडून घ्यायचं. खाली आपण बॉटमचं माप टाकले मोडपट्टीवरती ते तसंच अलीकडचा पण जो कॉर्नर आहे तिथून हे असा शेपपट्टीने शेप देऊन घ्यायचा. हे आता आपलं पुढच्या बाजूचं माप टाकून झालेलं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता हे आपण कटिंग करून घेऊया. जे आपण खाली मोडपट्टीसाठी बॉटमचं माप टाकलं होतं तिथे असे नॉच देऊन घ्यायचं. आता हा झाला आपला पुढचा भाग. आता जे आपण सीटचं शेप दिलेलं आहे ते जेवढं आहे त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेऊन आता पाठीमागच्या भागासाठी आपल्याला कपड्याची घडी करून घ्यायची आहे. तर इथे बघा त्याप्रमाणे मी घडी करून घेतलेली आहे. घडी केल्यानंतर त्याच्यावरती जो आपण फ्रंट भाग कट केला तो व्यवस्थित असा बरोबर ठेवून घ्यायचा आहे, काठाला काठ अगदी हे करून. व्यवस्थित ठेवल्यानंतर जी मोडपट्टीची आपण लाईन आखली होती ती आपण इकडे खालच्या कपड्यावरती पण वाढवून आखायची आहे. इथे आपण सीटचा शेप दिला होता तिथे पण बघा आपण रेष वाढवली आणि 2 इंच पुढे मार्किंग केलं आणि आतमध्ये अर्धा इंच मार्किंग केलं. वरती इथे 2.5 इंच मार्किंग करून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची
तिरकी लाईन आखल्यानंतर जे आपण अर्धा इंच आतमध्ये मार्किंग केलं होतं फ्रंट शेपच्या इथे, ते वरचं 2.5 इंच आणि तो अर्धा इंच रेष आखून घ्यायची आणि या रेषेचं परत आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य काढल्यानंतर तिथून परत आपण हे 2 इंच पुढे घेतले, तिथे आपल्याला हा सीटचा असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता ही जी आपण गुडघा उंचीची लाईन आखली होती, तिथे या बाजूवरती 1.5 इंच मार्किंग करायचं आणि खाली 1-1 इंच मार्किंग करायचं. मोडपट्टीवर सुद्धा मार्किंग 1 इंचाचं करायचं आणि आपल्या अलीकडच्या बाजूने फक्त अर्धा इंचाचं मार्किंग करायचं. आता परत हे जे मार्किंग केलं आहे ते शेप पट्टी ठेवून शेप देऊन घ्यायचा. प्लाझो किंवा स्ट्रेट पॅन्टचा फ्रंट भाग छोटा येतो आणि पाठीमागचा भाग मोठा येतो. आता हे सगळं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. हा साईडचा शेप असतो तिथेही अशी पट्टी ठेवून थोडासा असा आतमध्ये शेप द्यायचा आणि वरती अर्धा इंच सर्कलमध्ये शेप द्यायचा आणि जसं आपण आखून घेतलेलं आहे त्याप्रमाणे आता हे कट करून घ्यायचं. आता आपलं हे पुढचं आणि मागचं दोन्हीही कटिंग करून झालेलं आहे. इथे आपण बॉटमसाठी जे मार्किंग केलं होतं ते खाली त्याला पण नॉच देऊन घेऊया, पाठीमागच्या भागाला पण, म्हणजे नॉच दिल्यामुळे आपल्याला शिवताना फोल्ड करायला इझी जातं. आता बघा हे आपला फ्रंट भाग आणि हा खालचा आहे जो मोठा आपण कट केला आहे तो आहे बॅक. हे दोन्हीही भाग आपले आता कटिंग करून झालेले आहेत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा